माफीनाम्याचा विषय असा असतो की सावरकर हे एका अर्थाने सेनापती आहेत, एक धुरंधर राजकीय नेता आहेत आणि माफीनामा हा गनिमी कावा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांची औरंगजेबाला त्याची जयसिंगाची स्वारी लढण्याची पत्र वाचली तर शिवाजी महाराजांनी अशी माफीनामे दिलेले आहेत किंवा हे लढाया पण केल्या तेव्हा याच्यामध्ये सावरकरांसारखे शांत बसले नव्हते शिवाजी महाराज. विचार केल्याशिवाय त्या विचारावर केल्याशिवाय ते आणि ते काही समजणार नाही. आणि त्यामुळे माफी रमेश पतंगे तुम्ही सावरकरांची आणि शिवरायांची तुलना केलेली आहे. ऐका रमेश पतंगे, तुम्ही शिवाजी महाराजांची आणि सावरकरांची तुलना केलेली आहे. मुळामध्ये शिवाजी महाराजांविषयीचं सावरकरांचं आकलन हा आणखी वेगळाच मुद्दा आहे की शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना केली मागाची. तर शिवाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलं हे तरी वाचलंय का? तर समग्र सावरकर वाचले तर शिवाजी महाराजांबद्दल काय लिहिलं हे दिसेल आपल्याला. शिवाजी महाराजांबद्दल सावरकरांनी काय लिहिलेलं आहे तर हा सोनेरी पाणी या पुस्तकामध्ये सावरकर लिहितात की कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं शिवाजी महाराजांचा उल्लेख सावरकर करतात. म्हणजे त्यांचं शौर्य त्यांचं स्वतःचं नव्हतं तर ते योगायोग होता. परत अजून एक उल्लेख सावरकरांनी केला आहे की ते मुस्लिम सुभेदाराची जी सुना त्यांच्या सरदारांनी जिंकून शिवाजी महाराजांच्या तर त्यांना शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन परत पाठवलं होतं. तर सावरकर इथे म्हणतात की ही शिवाजी महाराजांची विकृती होती, सद्गुण विकृती होती, त्या स्त्रियांवर अत्याचार करायला पाहिजे होता. एवढे वाईट विचार आहेत सावरकरांचे आणि त्यांची आणि शिवाजी महाराजांची बरोबरीत कशी होऊ शकते? शिवाजी महाराजांनी किती लढाया लढल्या आल्यावर? ते आग्र्याहून सुटून आले तरी त्यांनी अनेक लढाया लढल्या. उलट सावरकर इकडे आले सुटून माफीनामे देऊन 6 माफीनामे दिले होते टोटल. आणि ते दिल्यावर त्यांनी काय केलं तर इंग्रजांचे मानधन घेत होते इंग्रजांकडून ते.